नमस्कार. ओम उग्र नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित श्री लक्ष्मी नृसिंह करावलंब स्तोत्रातील पुढील श्लोकांचा अर्थ आज आपण पाहणार आहोत. संसार सर्प विषदिग्धम हतोग्र तीव्र दंष्ट्राग्रकोटिपरिदष्टविनष्टमूर्ते नागारिवाहन सुदाब्धि निवास शौरे लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. आता या श्लोकाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. संसार सर्प विष, संसाररूपी सर्पाचे विष हे अतिशय उग्र आहे आणि अतिशय त्रासदायक आहे. तीव्र दंष्ट्राग्र कोटिपरी दष्ट विनष्ट मूर्ते म्हणजे अतिशय अणकुचीदार दातांनी हा संसाररूपी महाभयंकर नाग मला दंश करीत आहे. माझा शरीर गलित गात्र झालेला आहे आणि माझ्या शरीरात आता कुठलेच त्राणही उरलेले नाही आहेत भगवंता. नागारी वाहन, हे नागारी वाहना. नागारी वाहन बघा किती सुंदर शब्द प्रयोग केलेला आहे. नाग म्हणजे साप, अरी, अरी म्हणजे शत्रू. सापाचा शत्रू कोण? तर गरुड. तर गरुड हे ज्याचे वाहन आहे, नागारी वाहन, गरुड हे ज्याचे वाहन आहे, अशा भगवंता सुधाब्धी निवास. सुधाब्धी, अब्धी म्हणजे समुद्र, अमृतसागरात पहुडलेले आहे भगवंता. तू माझ्यावर कृपा कर हे लक्ष्मी नृसिंहा. माझ्या देहाला आधार दे आणि माझा उद्धार कर. हाच अर्थ आपण काव्यात्मक रूपात पाहूया. संसाररूपी महाभयंकर नाग मज दंश करी गलित गात्र मी झालो आता त्राण न उरे शरीरी. क्षीरसागर निवास तू हे प्रभो गरुड वाहना. अमृताचा शिडकावा करुनी शांतवी मम यातना. शूर कुळी जन्मसे तव सुदर्शन चक्रधरा. लक्ष्मी नृसिंह मम देहासे आधार देऊनी उद्धरा. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नृसिंह भगवान की जय.